गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि हा रविवारचा ब्लॉग आहे तुमच्याशी शेअर करायचा राहिला होता. म्हटलं चला निवांत असं टाकूया आपण. आणि इकडे मस्त सकाळी सकाळी देवपूजा केली, चहा घेतला, त्यानंतर किचनमध्ये आले आणि स्वयंपाकाला लागले. तर आज जास्त काही करायचं नाही स्वयंपाकाला आणि जरा पटापट हात चालवणारे, कारण आहोने अचानकच सांगितलं की आपण जाऊया रेणुका देवीला. आणि या चांदवडची जी रेणुका मातेचं मंदिर आहे, चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. आणि अचानक प्लॅन झाल्यामुळे की नाही जेवण वगैरे निघूया असे म्हटले. तर म्हटलं चला पटापट आता आवरून घेऊया. आणि आज नाश्ता वगैरे पण नव्हता केला, तर म्हटलं चला एक खजूर खाऊया आणि मस्त मग पुढचा स्वयंपाक करूया. म्हटलं खजूर खाल्ला, बाकीचा स्वयंपाक झाला होता, पोळ्या वगैरे राहिल्या होत्या, म्हटलं चला तेही करून घेऊया. आणि पटापट हात चालवले. तर एका बाजूला कढी केली पटकन आणि नंतर मग टोमॅटोची चटणी केली, त्यासोबत भात केला, पोळी केली, सगळं असं रेडी केलं आणि जेवण वगैरे केले पटापट. आणि आम्ही आवरून वगैरे निघालो मग. तर या रेणुका मातेचं मंदिर की नाही खूप असं पुरातन आहे आणि प्राचीन आहे. म्हणजे मंदिर की नाही अहिल्याबाई होळकर ज्या आहेत ना, त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला होता असं माझ्या वाचनात आहे. आणि 1850 साली जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराचा. आणि स्वयंभू अशी मूर्ती आहे त्या ठिकाणी रेणुका मातेची. तर आम्ही निघालो आता. तर म्हटलं चला. आणि त्यानंतर वरतीचं डोंगरावर जे मंदिर आहे ना, तर चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी पण जायचा आमचा प्लॅन होता. रेणुका मातेचं दर्शन एकदा असंच आम्ही ज्यावेळेस गावी जात होतो ना, त्यावेळेस मी घेतलं होतं. पण वरती जे मंदिर आहे ना डोंगरावर, त्या ठिकाणी काय आहे ते मला नक्की बघायचं होतं. आणि बरेच दिवस झालं मी आहोंच्या मागे लागली ती. तर आता निघालोय आणि जवळ आता पोहोचलोच आहे आपण. तर या ठिकाणाहून आपण पुढे गेलं ना की लागलीच डाव्या हाताला चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे डोंगरावर. आणि सहजासहजी काय महादेव आपल्याला दर्शन देणार नाहीत बरं का. वळणाचा असा डोंगरावर घाटातून रस्ता आहे. छोटासा जरी घाट असला 10 मिनिटाचा, तरी पण खूप असा रिस्की घाट आहे. आणि त्यावरनं आम्ही गेलो वरती. त्यानंतर मग मंदिरात जाण्याआधी छोटी छोटी अशी दुकानं आहेत, खाऊची दुकानं आहेत. त्यानंतर वरती पण आपल्याला थोडंफार खाण्यासाठी त्या म्हणजे दुकानं वगैरे लावले. त्यानंतर वस्तू ज्या असतात देवाच्या पूजेच्या वगैरे, त्या मिळतात बाहेरच्या बाजूला. तर इकडे आता पोहोचलो होतो, गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर आलो मंदिराच्या पायथ्याशी. आणि तिथून आता आपण मंदिरात जाणार आहे. तर असं काही छोटंसं मंदिर आहे, बाजूला बांधकाम पण सुरू आहे, तेही दाखवतेच तुम्हाला. त्याआधी आज गेले रविवार असून सुद्धा खूप छान असं मनसोक्त दर्शन झालं बरं का. तर इकडे आता आलोय मंदिरात आणि मस्त मनसोक्त दर्शन घेतलं महादेवांचं. आणि आहोंचं चाललं होतं देणगी वगैरे देऊया काही, म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग आपण निवांत देऊया म्हटलं. तर इकडे आता मंदिरात आलोय आणि खूप जुनं असं मंदिर आहे हे, प्राचीन. तर बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती आणि आज फायनली आम्ही पोहोचलो इकडे. तर म्हटलं चला, श्रावण महिना सुद्धा आहे आणि श्रावण महिन्यात आपल्याला मस्त असं महादेवांचं दर्शन झालेलं आहे. म्हटलं अचानक अगदी, कारण रविवार की नाही आहोंचा हक्काचाच असतो आणि ते म्हणतात कुठेही मला जायचं नसतं, पण आज त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की आपण जाऊया. म्हटलं चला. मग इकडे मस्त असं पिंड आहे, त्यानंतर तिथे अभिषेक वगैरे केला. आणि तिकडे की नाही चंदन आणि साण पण ठेवलेलं आहे, ते पण उकळून आपण लावू शकतो. तर या ठिकाणी बघा चाललं होतं मुलांचं आणि तेच चंदन उगाळून वगैरे लावून. त्यानंतर इकडे चंद्रेश्वर बाबांचा फोटो आहे, या ठिकाणी बसलो, देवाचं नामस्मरण केलं, एक 10-15 मिनिटं बसलो. आणि त्यानंतर मग इथून निघायचं होतं. त्याआधी म्हटलं चला, आहोंना पुन्हा आठवण दिली की आपल्याला देणगी वगैरे द्यायची देवासाठी थोडीशी. तर मग ती दिली आणि शेवटचं दर्शन घेतलं देवाचं. आणि त्यानंतर मग बाहेर पडलो. तर इकडे दिदी आता देणगी वगैरे देण्याचं त्यांचं चाललेलं आहे. आणि त्यानंतर बाहेरच्या परिसरात आलो ना, तर हा मंदिर परिसर आहे. इकडे नवीन आता बांधकाम सुरू आहे पुन्हा मंदिराचं. आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं, उंचावर असल्यामुळे नाही खूप सुंदर वाटतं. आणि असंही आपण फिरायला वगैरे येऊ शकतो. त्यानंतर इकडे आता ही नंदीची मूर्ती म्हणजे आहे दगडी. आणि त्यानंतर पिंड सुद्धा आहे, जुन्या पुरातन मूर्त्या आहेत त्या ठिकाणी काही. त्यानंतर आम्हाला जायचं होतं सेल्फी पॉइंटकडे, तर तिकडेच आता निघालो होतो. आणि दीदीचं पण चाललं होतं की मला खूप सारं असं फोटोशूट करायचं आहे, कारण खूप सुंदर असा वाईब्स येत होता तिथे आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं अगदी. आणि हवा तर इतकी होती ना, तर विचारूच नका, खूप जास्त हवा होती. त्यानंतर इकडे आता दीदीला प्रसाद म्हणून त्या भटजींनी तिकडे ना नारळ दिलेला आहे. तर तेच आता चाललं होतं तिचं की हे नारळ मी आता पूर्ण घेऊन फिरू का. म्हटलं नाही, थोड्या वेळाने घेईन मी तुझ्याकडून. पण काय आमच्या दीदीचं अजिबात तिला हे नसतं. त्यानंतर इकडे अशा छान पायऱ्या केल्या, इकडे पाय धुण्यासाठी सोय. नंतर मग चप्पल बूट वगैरे घातले आणि तिकडे सेल्फी पॉइंटकडे जायला निघालो. तर इकडून असा काही रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी.
तर जवळच आहे, म्हणजे खूप काही अंतरावर नाहीये. आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग मुलांचं सुरू झालं. तिथून पूर्ण आपल्याला चांदवडचा परिसर दिसतो. पूर्ण चांदवड उंचावर असल्यामुळे छान असा व्ह्यू येतो आणि फोटोशूट करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. निवांत असा वेळ घालवायचा असेल तुम्हाला फॅमिलीसोबत तर तुम्ही इथे नक्की या आणि खूप छान असा वेळ आपला जातो या ठिकाणी. जवळजवळ आमचे 3-4 तास कुठे गेले निघून आम्हाला समजलंच नाही. इतकं सुंदर इकडे वातावरण होतं. आणि तुम्हाला सांगू का, आज मी खूप अशी पावसाची वाट बघत होती, पण पाऊस आलाच नाही. पावसाचं म्हणजे वातावरण होतं थोडंसं, पण पाऊस आलाच नाही. आणि मला ना असं पावसातच जायचं होतं कुठेतरी, पण काय म्हटलं जाऊ दे आता, हा पाऊस पण काही पडायला तयार नाही. तर इकडे आता आम्ही आलोय आणि इकडे असं सेल्फी वगैरे घेऊ शकतो. इकडनं व्ह्यू बघा किती सुंदर असा दिसतोय. आणि बरीच लोक या ठिकाणी रविवार असल्यामुळे फिरायला आलेली होती आणि एरवी सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी येत असतात. तर इकडे यांचं चाललं होतं भाऊ बहिणींचं दोघांचं, की आम्ही याला फोटोशूट करायचं आणि एकमेकांचं चाललं होतं त्यांचं करणं, फोटो वगैरे घेणं. त्यानंतर इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आणि इतकी हवा होती ना तिकडे, खूप जास्त जोरदार हवा होती, खूप सुंदर असं वातावरण होतं. तर पाऊस पडला असता ना तर अजूनच जास्त मजा आली असती. बरेच जण इकडे अगदी म्हणजे आपल्याला शांत वातावरण जर आवडत असेल ना तर इकडे येऊन आपल्याला वेळ घालवायला काहीच हरकत नाहीये. थोडंसं उंचावर आहे, पण लोक या ठिकाणी ना फोर व्हीलरची गरज नाही, वरती येण्यासाठी पायी सुद्धा येऊ शकतात. पायी आले तर अगदी 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि गाडीने आलो तर एक 5-10 मिनिटं 10 मिनिटं लागतात आपल्याला वरती यायला. तर या ठिकाणी आता चाललं होतं, या दोघांचं झालं भांडण, की म्हटले की माझे फोटो काढत नाही, सारखेच मला फोटो काढायला सांगते आणि माझा एकही फोटो काढून झाला नाही. तर चाललं होतं दोघांचं इकडे. म्हटलं आता इथे तरी भांडू नका दोघं जण. तर मुलांचं काही चालूच असतं. त्यानंतर मग आम्ही आलो इकडच्या बाजूला आणि तिकडे पोंगे वगैरे असं काही काही खायला होतं. तर तेच घेतलं आणि आता निघालोय. तर दुसऱ्या पॉईंटकडे चाललोय आणि तिथे पण खूप छान असं वातावरण होतं. तर म्हटलं चला तिकडे आता आलोच आहे आपण इकडे, तर तिकडेही जाऊन येऊया म्हटलं. आणि आज रविवार असल्यामुळे बराच वेळ होता. संध्याकाळीच आम्हाला घरी जायचं होतं, म्हणून मग इकडे आम्ही चाललो होतो हळूहळू गप्पा मारत आणि पोंगे खात. तर इकडच्या बाजूला आता गाडी वगैरे काढून आम्हाला पुढच्या साईडला जायचंय. तर इकडे छान अशी पार्किंगची पण व्यवस्था आहे बरं का. अगदी मोकळी जागा आहे. आणि इकडून मग गाडी वगैरे काढून आम्ही निघालो आणि पुढच्या पॉइंटला पोहोचायचं होतं आम्हाला. छान असा डोंगराळ भाग असल्यामुळे ना हिरवगार आता सगळीकडे होतं. इकडे असं एक तळ आहे आणि मोकळीच अशी जागा आहे. तर या ठिकाणी तर मुलं अगदी वेडे झाले होते आणि इथून पण व्ह्यू खूप सुंदर असा दिसत होता. मुलांना फोटो वगैरे काढायचे होते आणि त्यासाठी ना माझं म्हणजे ट्रायपॉड पण घेऊन आले होते सोबत, की आम्हाला काढायचे फोटोशूट वगैरे करायचंय. त्यानंतर आहोंना म्हटलं चला आपणही करूया थोडंसं व्हिडिओ वगैरे फोटोशूट. पण आहो इतके नाटकं करतात ना, त्यांना जास्त काही आवडत नाही फोटो वगैरे काढायला आणि काहीतरी माझे व्हिडिओ खराब करत असतात. आणि त्यांचे नाटकं चाललेले होते इकडे आणि ऐकायलाच तयार नव्हता. आणि भाऊ सुद्धा सोबत आला होता, तर तो मग शूट करत होता. पण तो म्हटलं की असं कसं काय मी शूट करू, म्हटलं घे त्यांना आता असंच घे. त्यांची नाटकं अजिबात संपत नाही, चालतंच त्यांचं. आणि मग शेवटी मग मी कंटाळले, म्हटलं जाऊ दे मी माझे व्हिडिओ करेल, जाऊ दे तुमच्यासोबत मला अजिबात करायचं नाहीये. तर चाललेलंच होतं त्यांचं. आणि त्यानंतर म्हटलं चला एक मग दीदी आली. दीदी म्हटली की असं करूया आपण पटकन फोटोशूट. आणि कारण खाली रेणुका मातेचं मंदिर पण आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जायचं होतं, म्हणून मग इकडे जास्त वेळ आम्हाला आता थांबायचं नव्हतं वरती. तर पटकन ते केलं फोटोशूट वगैरे. आणि कसं तरी त्यांना मनवलं, जास्त काही त्यांना आवडत नाही. ते म्हणतात काय टाइमपास चाललाय तुमचा, का कुणाच ठाऊक, पण त्यांना फोटो आणि व्हिडिओज केलेले जास्त काही आवडत नाही आणि यायला पण आवडत नाही फोटो व्हिडिओजमध्ये. तर मग शेवटी ना ऐकलं त्यांनी फायनल आणि एक छोटासा व्हिडिओ शूट केला आम्ही. तर शॉर्ट्समध्ये वगैरे टाकेन मी पूर्ण डिटेल. तर त्यानंतर म्हटलं चला. आणि ते माझे चाललेच होते नखरे आणि माझे नखरे काही संपत नव्हते. तर अहो मग शेवटी चिडले की चलताय का खाली, आपल्याला मातेचं दर्शन घ्यायचंय, रेणुका मातेचं. आणि मग त्यासाठीच पटापट आवरला आम्ही इकडे आणि खालच्या बाजूला निघालो. तर घाटातून येताना सुद्धा खूप छान वाटत होतं अगदी. म्हणजे आता श्रावण महिन्यात ना दर्शन झालं ना, तेच मला खूप हे झालं की मला कधीच जायचंच होतं आणि शेवटी फायनली श्रावण महिन्यात मला जायला मिळालं. तर इकडे गाडी वगैरे पार्किंग केली. त्यानंतर रेणुका मातेच्या मंदिरात इकडे मंदिर परिसरात आलोय आणि आता आपण मंदिराच्या दिशेला चाललोय खाली. तर असं काही छान प्रशस्त असं बांधकाम आहे त्या ठिकाणी सुद्धा. आणि रेणुका मातेंची मूर्ती किनी स्वयंभू आहे आणि जीर्णोद्धार आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. तर छान असा इकडे दीपमाळ सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि कोरीव काम नक्षीकाम अगदी पुरातन आहे. माझ्या वाचनात असल्याप्रमाणे 1850 साली केलेले बहुतेक. तर
या ठिकाणी बघा इतकं सुंदर काम आहे ना, आणि अगदी गाभाऱ्यात देवी आहे. तर म्हटलं चला ओटी वगैरे घेऊया जोडीनं. पहिल्यांदाच आम्ही सोबत आलो होतो आणि ओटी वगैरे घेतली. त्यानंतर मंदिराकडे निघालोय आता. आणि आज ना गर्दी वगैरे काही नव्हती. एरवी त्या म्हणजे नवरात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी ना यात्रा वगैरे भरत असते, तर त्यावेळेस गर्दी असते. आणि या ठिकाणी की नाही माहूरगडाची जी रेणुका माता आहे ना, तर इथे दर्शन घेतलं म्हणजे माहूरगडाच्या रेणुका मातेचं दर्शन घेतलं असंच होतं. आणि नवसाला सुद्धा पावते, त्यामुळे लोक इकडे नवस वगैरे द्यायला येत असतात. आणि स्वयंभू आणि जागरूक देवस्थान असल्यामुळे भरपूर अशी गर्दी असते आणि भरपूर लोक या ठिकाणी मानत असतात. त्यानंतर मध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर मायादेवींची मूर्ती आहे, इकडे दर्शन घेतलं, हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दर्शन रांगेत लागलो. तर इकडे गाभाऱ्यात मूर्ती आहे. आता ना ठिकठिकाणी हे डोंगरातून पाणी वगैरे पाझरायला लागलंय पावसाळ्यामुळे, पण असं काही जास्त काही भीतीदायक नाहीये. सभा मंडप वगैरे आहे आणि बाहेर दीपमाळ तुम्हाला दाखवल्याच. तर छान असं बांधकाम आहे. आणि इकडे आता ओटी वगैरे आपण भरली की लागलीच देवीला साडी वगैरे नेसून देतात ते आपल्या समोरच आणि प्रसाद देतात. तर इकडे अशी ना खूप सुंदर आणि देखणी मूर्ती आहे देवी मातेची. अगदी म्हणजे जागरूक देवस्थान असल्यामुळे आपण साक्षात देवीचं दर्शन घेतल्याचा खूप छान असा अनुभव येतो. नंतर इकडे बसलो आम्ही थोडा वेळ आणि दर्शन घेतलं. छान असं प्रसन्न वाटतं आणि खूप गार वाटतं त्या ठिकाणी. ठिकठिकाणी माहिती लिहून ठेवलेली आहे पूर्ण अशी. तर या ठिकाणी आपण बघू शकतो. छान सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्या ठिकाणी माकडं वगैरे पण होती बरं का, ते प्रसाद वगैरे खायला येत असतात खालच्या बाजूला. तर आम्ही जरा मोबाईल जपूनच पकडलेली होती. त्यानंतर इकडे मग देवी साठी जे दर्शन घेतलं आणि आपल्याला जे प्रसादात नारळ मिळालं ते इकडे फोडून घेतला नारळ आणि प्रसाद थोडासा ठेवून दिला देवाला. त्यानंतर आम्ही घेतला सगळ्यांनी आणि मग निघालो आता आम्ही बाहेर येण्यासाठी. तर इकडे निघून ना आम्हाला जायचं होतं इच्छापूर्ती गणेश मंदिरात. तर त्या ठिकाणी जाण्याआधी थोडासा चहा वगैरे घ्यायचा होता, म्हणून मग इकडे थांबलो होतो. म्हटलं चला थोडासा चहा वगैरे घेऊ, मुलांनी काय त्यांना पाहिजे ते थंड वगैरे घेतलं आणि मग निघूया म्हटलं इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर बाजूलाच आहे म्हणजे अलीकडे रोडाच्या ह्या साईडला चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. त्यानंतर संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता, कमाल अगदी. मंदिर परिसरात पोहोचलो. इथे सुद्धा सध्या बांधकाम चाललेलं आहे बरं का, जे करायचं आहे त्यांना. म्हणजे जास्तीचं जे बांधकाम करायचं ते थोडंसं चाललेलं आहे या ठिकाणी पण. त्यानंतर पूजा वगैरे घेतली. आपल्याला 50 रुपयात पूजा या ठिकाणी मिळून जाते. पूजा वगैरे घेतली आणि नंतर मंदिर परिसरात गेलो. तर इकडे असं पाय वगैरे आपण धुण्यासाठी सोय केलेली आहे आणि मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे बरं का, खूप छान आहे आणि प्रसन्न वाटतं अगदी. आणि गणपती बाप्पांचं मंदिर छानच असतं. जिथे गेलो ना तिथे अगदी म्हणजे बाप्पांचं दर्शन घ्यायला आपल्याला उत्सुकच असतो आपण. तर इकडे मस्त असं पूजा वगैरे घेतली आणि त्यानंतर मंदिरात गेलो. पूर्वी ही मंदिरातली जी मूर्ती आहे ना आणि ही जे गाभारा तेवढेच असं छोटंसं मंदिर होतं. त्या ठिकाणी जुने फोटोज वगैरे आहेत आणि आता हे सगळं जास्तीचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आहे. मूर्ती सुद्धा खूप प्रसन्न आहे आणि इच्छापूर्ती गणपती मंदिरात आपण एक धागा सुद्धा बांधू शकतो आपली इच्छा व्यक्त करून आणि ती पूर्ण होते. तर आम्ही पण इच्छा मागून घेतली. पूर्ण झाल्यावर पुन्हा सांगितलं बाप्पाला की येऊ आम्ही जोडीने पुन्हा दर्शनाला. आणि इकडे आपण धागे त्या ठिकाणी घ्यायचे आणि इकडे बांधून घ्यायचे. आपल्याला वाटलं तर आपण देणगी देऊ शकतो, पण आम्हाला काही गरज वाटली नाही की मंदिराला देणगी देण्याची गरज आहे. प्रशस्त असं मंदिर त्यांनी केलेलं आहे आणि छान सगळ्या सोयी वगैरे आहेत त्या ठिकाणी. तर बसलो थोडा वेळ, त्यानंतर बाहेर आलो आणि इकडे सुद्धा माकडं होती. कारण हा उंचावरचा भाग आहे आणि थोडासा जंगल परिसर आहे, त्यामुळे माकडं त्या ठिकाणी भेटतातच. जाताना एका ठिकाणी थांबलो आणि मी ना मस्त असा गरम गरम वडापाव वगैरे खाऊया म्हटलं आणि मग निघूया. तर इकडे आता मुलांचं चाललं होतं फोटो वगैरे बघणं आणि त्यांचे एकमेकांचे खोड्या काढणं काही ते सोडत नाही, तर ते चालतंच त्यांचं. इकडे वडापाव खाल्ला मस्त गरम गरम आणि मग निघालो, लागलो प्रवासाला. तर संध्याकाळचे 7 वाजले होते जवळजवळ आम्हाला परत येईपर्यंत. आणि जवळजवळ 1.5 तास लागतो आपल्याला नाशिकवरनं जायला तिथे आणि पुन्हा परत यायला. तर आलोय आता घरी आणि मस्त आल्यानंतर म्हटलं चला आता पाणी वगैरे घेऊया आणि आता काय करायचं, कोणाला किती भूक आहे, तर काय करायचं स्वयंपाकाचं ते बघूया म्हटलं. तर चला आजचा मस्त रविवार असा छान गेलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत ना ब्लॉगमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करून जा. ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.